ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तुते। आपण सध्या गुरुचरित्रातील 6व्या अध्यायावर थोडंसं लक्ष वेधलेलं आहे आपलं। विशेषतः रावणाने आपल्या आईच्या सांगण्यासाठी तो कैलास पर्वतावर गेलेला आहे। त्याची आई शिवव्रती होती आणि ती मातीचं लिंग करून शिवाची पूजा करायची। तर रावण तो मी एवढ्या त्रिभुवनाचा राजा आहे, तू असं काय करतं? मी प्रत्यक्ष शिवालाच घेऊन येतो, त्याची मूर्ती कशाला करते, त्यालाच तुम्ही घेऊन येतो। म्हणून तो कैलासावर गेला आणि त्याचा तो अहंकारपासून शिवाने त्याला अडवलं। त्या ठिकाणी तो दबल्या गेला त्या कैलास पर्वतावर। तेव्हा त्यांनी भक्तिभावाने स्तोत्र केलं। ते स्तोत्रच गायन रूपाने या संपूर्ण गुरुचरित्रामध्ये सविस्तर आलेलं आहे ते। आणि ते झाल्यानंतर शिवाने आपलं लिंग दिलं, त्याला आत्मलिंग दिलं। प्राण तत्वाचं जे बेसिक जी गोष्ट असते ती शिवाने त्याच्या भक्तिभावाने प्रसन्न होऊन ती त्याला दिली। म्हणजे शिवाचं हे जे रूप आहे की भक्ताला सर्वस्व देणं, ते या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। आणि ते झाल्यानंतर सर्व देव विचारायला लागले, तुम्ही असं कसं केलं? सर्वस्व जर तुम्ही दिलं तर आपण कसं, आपल्याजवळ काय राहिलं? तर मी तुझ्या भक्तीने हे केलं, मी त्याला दिलं, त्याच्यात काय? म्हणजे इतर देवापेक्षा शिव हा कसा उदार आहे आणि सर्वस्व अगदी प्राणलिंग सुद्धा जो देतोय। लिंग म्हणजे खून, प्रतीक, प्राणाची खून शिवाच्या प्राणाशी संबंधित असणारी घटना, असा तो खरा भाव आहे त्याच्यातलं। ते लिंग दिलं आणि तो घेऊन रावण आला, तेव्हा सगळे देव गडबडून गेले, अशी ती कथा आहे। आणि नारदाने मग त्याच्यामध्ये काम केलं। आणि नारद काय म्हणतात आहे की अरे रावणा, तुला हे मिळालं हे खरं आहे बरं। आणि ते रावणाजवळ आलं, तुझं लिंग मला दाखव। तर रावण हुशार होता, त्यांनी सांगितलं की हे काही घेऊन पळून जाईल, म्हणून त्यांनी लिंग दाखवलं पण दिलं नाही। तेव्हा नारद म्हणतात, अरे तुझा असा कसा समज आहे? तुझा जो हा समज आहे की तुझ्याजवळच ईश्वराचं लिंग आहे, असं नाही। ही घटना पूर्वी घडलेली आहे, ही एकेकाळी घडलेली आहे। अरे असे आत्मलिंग मिळणारा तू एकटाची नाही, पूर्वी हे आत्मलिंग तिन्ही देवाला शिवाने दिलेलं आहे। आणि मग त्या ठिकाणी ही कथा लिहिली आहे कोणची की वन्य महिषी, तो जे मृग होता त्याची शिकार 3 देवांनी केली। त्या महान पशुला, मृगाजवळ 3 लिंग होती आणि 3 शिंग होती। तर असा तो मृग होता, तर त्याची शिकार त्यांनी केली आणि ते मेध, त्याचं मांस भक्षण केलं त्याने अगदी। असा तो सर्व प्रसंग त्या ठिकाणी आला। आता हे पाहिल्यानंतर, ही ओवी पाहिल्यानंतर, ही ओवी इथे आली कशी काय? तर ही ओवी येण्याचं कारण असं आहे की भगवान श्रीपाद श्रीवल्लभ हे गोकर्ण क्षेत्री आलेले आहेत। आणि गोकर्ण क्षेत्र हे एकमेव क्षेत्र असं आहे की ज्या ठिकाणी आपल्या श्रीपाद श्रीवल्लभ म्हणूनच राहिलेले की हे प्रति कैलास आहे। कारण की इथे शिवाचं प्राणलिंग आहे। इतर ठिकाणी मूर्ती असेल, लिंग असेल, प्रतिष्ठापना केली असेल, ज्योतिर्रूपामध्ये ते यज्ञातून प्रगट झालं असेल, सर्व आहे। पण गोकर्ण हे मात्र एकमेव ठिकाण असं आहे की तिथे प्रत्यक्ष शिवाचं प्राणलिंग आहे। असं प्राणलिंग आता कैलासावर सुद्धा नाही, ते फक्त गोकर्णावर आहे। म्हणजे हे खरं त्यातलं मर्म आहे। म्हणजे श्रीपाद देव या शिवलिंग ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी 3 वर्ष येऊन राहिलेले आहे। आणि हे गुरुचरित्र आहे खरं, हे खरं गुरुचरित्र आहे। कारण ही कथा स्कंद पुराणामध्ये आलेली आहे आणि वर्णनही केलेले आहेत। एकदा नाही 2 ठिकाणी ती आलेली आहे, ती जे 2 अध्यायात आलेली आहे ती। म्हणून मी त्या दोन्ही कथा वाचल्या स्कंद पुराणातल्या। तर गोकर्ण क्षेत्र आहे,
तो रावण आहे, गणपती आलेला आहे, तर त्या सगळ्या घटना बरोबर आहे, नारद आहे, सगळं बरोबर आहे. पण हे प्राणलिंग देत आहेत, हे 3 देव तिथे आलेले आहे. तो मृग आहे, तो मृग मोठा प्रचंड आहे, त्याच्या अंगातून सगळं सौरभ निघतं, सुगंधी तो मृग आहे. आणि सुगंधासाठी त्यांनी त्याची शिकार केली, म्हणजे तो फार सुंदर मृग होता, असं त्याचं खरं ते स्वरूप होतं ते. तर ही कथा मात्र तिथे नाहीये कुठे. म्हणून या कथेचा शोध जर घेतला आपण, तर ज्यांनी ज्यांनी गुरुक्षेत्रावर लिहिलं ते पाहणं आवश्यक आलं. काही कारण की विशेषतः वेगवेगळ्या प्रतीमध्ये 1502ची आम्ही जी प्रत तयार केली, तर त्याच्यामध्ये काय शब्द आहे, प्राणलिंग. नंतर पुढे त्याचं वर्णन आहे की काळाग्नी असा पाठ आहे. म्हणजे काळाग्नी रुद्राचा उल्लेख करण्याचं कारण काय या ठिकाणी, म्हणजे कथेतून कथा असा तो प्रकार सुरू झालेला आहे. एक तर मृगाची शिकार करणं हा एक कथा आली ती, आणि त्याच्यातून पुन्हा ते प्राणलिंग ही कथा परमेश्वराची आली. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट झालेली आहे की ते जे लिंग आहे ते लिंग कसं आहे, काळाग्नी रुद्र रूप आहे. आता काळाग्नी हे शिवाचं स्वरूप आहे, म्हणजे काळाग्नी रुद्र असं का म्हणतात आहे, काळाग्नी हा पाठ त्या ठिकाणी आलेला आहे. आणि गुरुचरित्राच्या ज्या ज्या प्रती आहे महत्वाच्या, त्या प्रतीमध्ये काळाग्नी हा पाठ आहे, मी ते तपासले ते. आणि म्हणून हे प्राणलिंग आणि काळाग्नी रुद्राचा येणारा उल्लेख हे निश्चितपणे शिवतत्वाशी संबंधित आहे. ही एक गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की इतर ठिकाणी नाही, पण ती गुरुचरित्रात का लिहिलेली आहे, हा दुसरा महत्वाचा प्रश्न आहे. त्याचं उत्तर असं आहे की सिद्ध हे नामधारकाला ही कथा सांगतात. मग सिद्धांना कुठून माहिती मिळाली हा प्रश्न आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की सिद्ध हे गुरुचरित्रामध्ये आहेत, त्यांनी नरसिंह सरस्वतींना गुरु केलेले आहे, ते म्हणूनच राहिलेले आहे. म्हणजे तुम्ही आम्ही सर्व वरवरचा जो विचार करतो तो विचार जर लक्षात घेतला तर सिद्ध हे नरसिंह सरस्वतीचे गुरु या निर्णयावर येतो. पण आपल्या या विवेचनामध्ये निर्णयामध्ये एक फ्लॉ आहे, एक दोष आहे. तो असा की आपण नरसिंह सरस्वतीच घेऊन चाललंय, पण श्रीपाद असं म्हणाले की मी येणार आहे पुढे, आम्हा येणे असे त्या रजकाला ते सांगतात, नाम नरसिंह सरस्वती, संन्यास वेशामध्ये आम्ही येऊ, म्हणजे मी संन्यास वेशाने येणार आहे, मी पुन्हा येणार आहे. ही अतिशय महत्वाची घटना श्रीपाद तिथे व्यक्त करतात. तर नरसिंह सरस्वती आणि श्रीपाद हा एकच अवतार आहे, हा वेगळा अवतार नाहीये. एकाच अवताराचं ते रूप आहे, फक्त फार फार वेगळ्या नावाने आलेले रूप आहे असं म्हणा तुम्ही फार, बाकी दोघात काही सुद्धा फरक नाही. तर या श्रीपाद देवान हे श्रीपाद देव गोकर्णाला आलेले आहेत आणि त्यांनी शिवाचं हे परम रहस्य आत्मलिंग हे ओळखलेलं आहे, हे जाणलेलं आहे. म्हणजे शिवाचं आत्मलिंग नंतर श्रीपाद श्री वल्लभाचे गोकर्ण क्षेत्रीयनं आणि काळाग्नी रुद्र तिथे असणं हे या परंपरेच्या, या उपासनेच्या या एकच गोष्टी आहेत. आणि हे रहस्य ते श्री गुरु सांगून राहिलेले आहे. जर संपूर्ण श्री गुरूंनी हे केलं असतं तर शिव अवतारातली किंवा शिवस्वरूपाची एक घटना सांगण्याचं राहून गेलं असतं. आणि म्हणून ही कथा त्या ठिकाणी आलेली आहे रावणाच्या रूपाने. दुसरं काय तर ते पाहण्यापूर्वी गुरुचरित्राचा द्विसहस्त्री याचं संस्कृत रूपांतर वासुदेवानंद सरस्वतींनी केलंय आणि हे रूपांतर देवाच्या आज्ञेने केलंय. नरसिंह सरस्वती महाराजांना त्यांना आदेश झाला की तू द्विसहस्त्री कर आणि ते बरोबर 2000 श्लोकामध्ये तयार झालेले आहे. म्हणजे तो वेदच आहे तो. आणि त्याच्यामध्ये ते काय म्हणतात आहे की वन्य महेश
त्यांनी मृग शब्द नाही वापरला, त्यांनी वन्य महिष म्हणजे पशु, प्रचंड पशु. आपण काल पाहिलं होतं की मॅमॉन्थ, तो मृग जो आहे, इथे मृग शब्दाचा हरिण असा अर्थ नाहीये, प्रचंड पशु असा अर्थ आहे. वन्य पशु असा शब्द वासुदेवांनी वापरलेला आहे. आणि त्याचं मेध भक्षण करून तो वन्य पशु कसा होता, तर तो दुर्धर होता असंही ते म्हणतात. मी आपल्याला मुळातच त्यांचं वचन वाचून दाखवतो. द्विसहस्त्रीमध्ये ते म्हणतात अगदी, म्हणजे आपण गुरुचरित्र पाहत असताना नुसतं गुरुचरित्र पाहून चालत नाही. वासुदेवानंद सारख्या प्रमाण पुरुषांनी त्याच्यावर जे जे विवेचन केलेलं आहे तेही आपण पाहिलं पाहिजे. बरं, तर ते म्हणून आलेले आहे की तत्शृंगे व्या सकाशा तिन्ही लिंगानी तै ब्रह्महर्षयी आप्तानी लब्धानी तदा तानी तै आत्मतुल्यानी मतानी. की 3 देवांनी ते भक्षण केलं आणि 3 देव हे ईश्वरच होते. त्यामुळे त्या लिंगाची सर्व शक्ती 3 देवामध्ये आली. तो प्रचंड होता, ते काळाग्निरुद्र होता. तर त्याच्याकडूनच घेतल्यामुळे सगळी 3 देवा ती शक्ती आली. 3 देव जे आहेत, ब्रह्मा, विष्णू आणि महेश, हे दत्तात्रय आहेत. आणि दत्तात्रयाचं हे मूळ अशा स्वरूपाचं परंपरेने काळाग्निरुद्राचं आहे. काळाग्निरुद्राची सर्व प्राणशक्ती रावणाला जी देण्यात आली होती, ती प्राणशक्ती या काळाग्निरुद्रामध्ये होती. आणि ती सगळी शक्ती या 3 देवांना मिळालेली आहे असं ते म्हणतात आहे. कारण काय, ज्याच्या कोणाचं हे लिंग असेल तो ईश्वर स्वरूप होईल. एकदम तू विभो व्यापकस्य ईदृश्य सायुज्यम. वासुदेवानंद स्वामीची टीप अशी आहे की ज्याच्याजवळ हे आत्मलिंग असेल तो ईश्वर सदृश्य होतो, तो शिवरूपच होतो. तो शिवाचा अवतारही नाही, प्रत्यक्ष शिवच होतो. आणि दैवयोगाने लब्ध तुला हे प्राप्त मिळालेले. म्हणून इयं भूमी साक्षात कैलासम. म्हणून हे गोकर्ण जे आहे हे प्रति कैलास आहे. इयं भूमी ही हे वासुदेवांची टीप आहे. ते इयं भूमी साक्षात प्रति कैलासम. आणि या ठिकाणी असत्र परिवारे ईशो जागरती अहोरात्र इथे शिव स्थान आहे. या ठिकाणी असं हे रूप आहे. आणि म्हणून पुढे ते असं म्हणतात वासुदेवानंद, अन्य पावनम स्थलम न विद्यते. या स्थानासारखं दुसरं इतकं पवित्र स्थान म्हणजे संपूर्णपणे आत्मतत्व असणार, शक्ती असणार दुसरं स्थान कुठेही नाही. मग असं कोणतं आहे, तर हा सौरभ जो आहे, सौरभ हे आर्ष रूप आहे. म्हणजे पाणिनी व्याकरणानुसार नाही, वेदामध्ये असे अनेक, गीतेमध्ये सुद्धा आर्ष रूप आलेली आहे. ते आर्ष रूप आहे आणि सुगंधमय. काल मागच्यास आपण पाहिलं होतं की या सगळ्याचा विचार करायचा तर देवाच्या शरीराचा सुगंध असतो. आणि म्हणून या लिंगाच्या रूपाने देवाची ही आत्मशक्ती या 3 देवाला, त्या शिवाची तो सैरभ रूपामध्ये होता. आणि गंमत असं की परमेश्वराने मानव रूपामध्येच राहावं असं कुठे आहे. परमेश्वर कोणत्याही रूपामध्ये राहू शकतो. तो जलरूपातही राहू शकतो, वायुरूपातही तो राहू शकतो. म्हणजे पृथ्वीतल्या प्रत्येक कोणत्याही घटकात, विश्वातल्या कोणत्याही घटकात राहू शकतो ईश्वर अगदी. म्हणून तो मृग रूपामध्ये होता, एका पशुच्या रूपामध्ये होता. हे विचित्र वाटण्याचं काही कारण नाही, ते परमेश्वराची लीला आहे. तो कोणत्याही रूपामध्ये होता. तर अशा स्वरूपाचा तो मृग त्याने आपली सर्व शक्ती, आत्मशक्ती या 3 देवाला दिली. आणि म्हणून त्यांना 3 शिंग आली. 3 जे लिंग त्यांनी ती घेतल्यामुळे अगदी 3 शिंग आली. म्हणजे असं ते ज्ञान प्राप्त झालं, त्रैवर्णिक झाले. ते 3 वेद त्यांना प्राप्त झाले सगळ्या देवांना अगदी. आणि अशा स्वरूपाचे ज्ञान संपन्न होणं हे दत्त अवताराचं परम रहस्य आहे. म्हणजे एका दृष्टीने दत्त अवताराच्या मूळ याच्याकडे जातो. जाता जाता एक गोष्ट अजून आपण पाहिली पाहिजे आहे की गुरुचरित्राचा आपण पाठ करतो आणि पाठ करताना ती कथा येते. त्या कथेचं आपण श्रद्धापूर्वक पारायण करतो, पाठ करतो. त्यात मला काही म्हणायचं नाही. पण ती कथा काय की ते 3 देव आले आणि त्या
अनसुयेच्या आश्रमात ती एकटीच होती आणि तिने म्हटलं तर ते तिन्ही देव बालक रूपात झाले. म्हणजे असं सगळी ती कथा आहे. आता तिन्ही देव आलेले हे बालक रूपामध्ये कसं काय होतात? तर तिची वाणी हेच तप होतं. अनसुयेची वाणी ते गुरुचरित्र असून ती अनसुया कोण आहे? जगदंबा शब्द वापरला. गुरुचरित्राचा आपण पाठ केला तर अनसुयेचा उल्लेख जगदंबा असं म्हटलेला आहे. ती देवी होती, परमेश्वरी होती. आणि तिची वाणी जी होती ती परवाणी होती. ती परवाणी होती आणि त्या परवाणीमध्ये उन्मन्य अवस्थेमध्ये तिने सांगितले की तुम्ही देऊ नयेत, तुम्ही बालक आहेत माझी. आणि ते बालक झालं. तर हे जे आहे तर 3 देवाचं येणं आणि बालकाचं तिथे निर्मिती, ती कथा आपण सर्व आता मुळामध्ये काय आहे? मुळात जर त्याचं असं केलं तर दक्षिणामूर्ती शिवानी, जसं ती महाभारतातली कुंती आहे आणि त्या कुंतीला सूर्याचा वर होता, मंत्र होता आणि सांगणार की जो कोणी ज्यावेळेस ही कोणी या मंत्राचा पाठ करेल तिला सूर्यासारखं अपत्य होईल. आणि म्हणून तिला कर्ण जो झाला तो सूर्यासारखा आहे. संपूर्ण महाभारतात ही कथा आलेली आहे. तीच गोष्ट इथे आहे. दक्षिणामूर्ती शिवाने या अत्रि ऋषीला अनसुयेला मंत्र दिला होता. म्हणजे दत्तात्रयाचा अवतार हा वाणीतून आहे, तसा तो मंत्र, आणि ती वाणी मंत्रात्मक आहे. मला आपल्यासमोर हे सांगायचं, ऋषींची वाणी जशी मंत्रात्मक असते आणि ती सिद्ध वाणी असते, ती परमेश्वराची वाणी असते, त्याप्रमाणे दत्तात्रयाचा अवतार जन्म हा शब्द फार चुकीचा होईल, पण तो आपण अर्थ समजण्यासाठी घेतला शब्द तरी चालेल, त्यांनी काही बिघडत नाही. तर ते अवताराचं प्रगटीकरण जे आहे ते तिने उच्चारलेल्या वाणीमध्ये, आणि ती वाणी मंत्रात्मक आहे. आणि तो मंत्र दक्षिणामूर्ती शिवानी या दोघांना दिला होता. त्यामुळे तो मंत्र सफल झाला. म्हणजे दत्तात्रयाचा आविष्कार हा मंत्ररूपामधला आहे, मंत्ररूपातला तो. अगदी ही मंत्रात्मकता संपूर्ण गुरुचरित्रात का लिहिली आहे? श्रीपाद वल्लभ आणि नरसिंह ते शिव रूपामध्येच आहे, दत्तात्रयच आहे. म्हणून संपूर्ण गुरुचरित्राला वेदाची अवस्था प्राप्त झाली. कारण की संपूर्ण ग्रंथ हा ग्रंथ न राहताना, चरित्र न राहताना तो मंत्र झालेला आहे. अशा या मंत्रात्मक ग्रंथाचं आपल्याला रूप या कथेमध्ये दिसतंय. म्हणजे दत्तावतार जो आपण म्हणतो, या तिन्ही देवताला शिवाची ही परम आत्मशक्ती आता प्राण हे ईश्वरी शक्ती आहे ना, प्राणेश्वरी आपण त्याला म्हणतो, ती देवता आहे, ती प्राणेश्वरी देवता आहे. आणि म्हणून या देवतेचं, परमेश्वरीचं आपण प्राणशक्ती, तो प्राणशक्ती पुल्लिंगी शब्द करत नाही, आपण प्राणाचा उल्लेख प्राणशक्ती, ती प्राणशक्ती असा स्त्रीलिंगी करतो. स्त्रीलिंगी का करतो आपण? कारण प्राण ही शक्ती आहे. तर ही प्राणशक्ती जी आहे स्त्रीलिंगी आहे असा उल्लेख का करतो? कारण ती परमेश्वरी आहे, ती देवता आहे. आणि ती देवता प्राणेश्वरी एका ऋषीच्या पत्नीच्या म्हणजे अनसुयेच्या वाणीतून प्रगट झालेली आहे. पुन्हा ती मंत्रात्मक आहे. म्हणजे संपूर्ण हा कथाभाग आलेल्या कथा, आणि त्याला तुम्ही काय रूपक म्हणा, तुम्ही त्याला कथा म्हणा, उपकथानक म्हणा, नाव कोणतंही द्या, त्यांनी काही बिघडत नाही. पण त्याच्यातलं मूळ रहस्य जे आहे ते संपूर्ण मंत्रात्मक आहे. आणि असं हे मंत्रात्मक असल्यामुळे आता आपण इथे येतो आहे की हा जो रावण आहे हा दशग्रंथी ब्राह्मण आहे, हा सामवेद जाणणार आहे. गुरुचरित्रात उल्लेख केलाय, तो शिवाचं स्तवन करतो, तो सामवेदानुसार करतोय, म्हणजे तो वेदज्ञ होता. आणि असा वेदज्ञ असणारा रावण हा इथे आला कसा काय? हा खरा प्रश्न आहे. ही कथा रावणाच्या संदर्भात कशी काय आली? तर आपल्याला रामायणाकडे जावं लागेल. आपल्याला दिसेल की रावण हा सीता स्वयंवराच्या हजर होता आणि तिथून त्याला वापस यावं लागलं, कारण की त्याला ते पेललं नाही, शिवाचं धनुष्य पेललं नाही ते अगदी. पण त्याला कळलं की सीता ही शक्ती आहे,
म्हणजे शिवाला आपल्याकडे घ्यायचं आणि शिवाला नुसतंच घ्यायचं नाही, तर शिव कसा प्राणशक्तीसह शिव, आत्मशक्तीसह शिव, आत्मशक्तीसह. गोरक्षाने सिद्धांत पद्धतीमध्ये पहिलाच श्लोक म्हणलेला आहे. त्यांनी सांगितलं की आदिनाथम कसा आहे, शिव कसा आहे, आदिनाथम नमस्कृत्यम शक्तियुक्तम जगद्गुरुम. हा आमचा आदिनाथ शिव, नागपंथाचा आदिनाथ प्रवर्तक शिव आहे. पण आदिनाथम नमस्कृत्य, त्या आदिनाथाला आम्ही वंदन करतोय. शक्तियुक्तम जगद्गुरु, तो शक्तीच आहे. तर रावण हा कशासाठी आला होता, शक्तीसह असलेला, प्राणशक्तीसह असलेला शिव, तो त्याला पाहिजे होता. नुसता शिव असता तो सहज घेऊ शकत होता. त्याची आई तेवढी हे व्रतच करत होती आणि तो गेलाच होता त्या कामासाठी. पण या शक्तीचा शोध घ्यायचा म्हणून तो सीतेकडे आलेला आहे. ही लिंक पुराणामधून आपल्याला रामायणाकडे येते आणि रामायणातून आपण पुराणाकडे येतो. पुराण म्हणजे हे स्कंद पुराणातले भाग आहेत. म्हणून सीता जी आहे ही शक्ती होती, देवी होती, आणि म्हणून तो शक्तीला घेऊन गेला, शिवाला घेऊन गेला, शक्तीला घेऊन गेला, पण हात लावू शकला नाही. त्यांनी अशोकवनामध्ये सीतेला ठेवलेले, राणीच्या वंशात ठेवलं नाही, घरात ठेवलं नाही, तिला दासी केलं नाही. तो राजा होता, विकत आणलेल्या किंवा जिंकलेल्या व्यक्तीला तो कसाही बघू शकत होता, तसा प्रकार नाही. तर हा जो रावण आहे याला शक्तीसह, आणि म्हणून ती प्राणेश्वरी शक्ती होती. शिवाची जी शक्ती होती ती शिवाने त्याला दिली, ती उपासनेसाठी. म्हणजे ती शक्ती उपासनेतून त्याला प्रगट होऊ शकत होती, म्हणून सगळे देव तिथे आले. आणि गणेश हा त्यातला, गणेश हा कसा आहे, गणेश हा गुरु अवतारातला आहे. गुरुचरित्राचा दुसरा अध्याय जर पाहिला तर दुसऱ्या अध्यायामध्ये तो दीपक आख्यानामध्ये सांगतात ते गुरु हा 5 प्रकारचा आहे. शिव, ब्रह्मा, विष्णू, शिव, अग्नी आणि गणेश. गणेशाला गुरु म्हणतात तिथे, म्हणून तिथे गणेश बरोबर आला. तर अशा गणेश रूपामध्ये आलेला त्यांनी पुन्हा शिवाची स्थापना, शक्तियुक्त गणेश स्थापना केली. म्हणजे शिवशक्ती आणि गणेश हे जे त्रिकूट आहे, हे नुसतं कुटुंब नाही, तर ते संपूर्ण मंत्रात्मक असं रूप आहे परमेश्वराचं. हे आपल्याला या कथेमधून दिसतंय. म्हणजे याची उकल आपण जो करत जावी, तो त्याच्यातलं गांभीर्य आणि त्यातली विशालता आणि त्याचे धागे दोरे कुठे कसे जाऊन पोचतात. रावण त्याच्यात पराभूत झाला दोन्ही तिन्ही बाजूमध्ये, पण तो सीतेला नेतोय, तो शक्तीला नेतोय, दुसरं कोणालाही नेलं नाही त्यांनी. हे आपण तेवढंच लक्षात घेतलं पाहिजे. पण तो शक्तीला नेऊन सुद्धा त्याच्यात यशस्वी झाला नाही त्या ठिकाणी, कारण तिथे हनुमंत आला आणि हनुमंत हा शिवच आहे. तर अशा रूपांतराने रामायणाचा आपण अभ्यास जर केला, मंत्रात्मक रामायण जर आपण पाहिलं, रामाने संपूर्ण मंत्रात्मक आहे. शिवशक्ती यांचं प्राणतत्व रूप त्या ठिकाणी आहे. ते राम आणि सीता रूपाने प्रगट झालेले आहे. अध्यात्म रामायण त्याचा आपल्याला थोडासा उल्लेख दिसतो. आणि म्हणून वाल्मिकीने ते प्रगट केले. वाल्मिकी हे तपस्वी होते, तपातून प्रगट झालेलं ते परमेश्वराचं गुरुचरित्र हे तपातून प्रगट झालेलं आहे. सिद्धाच्या तपातून ते प्रगट झालं आहे. तप हे पवित्र असतं अगदी, आणि म्हणून हा संपूर्ण कथाभाग या ठिकाणी आलेला आहे की हे गोकर्ण क्षेत्र आहे. वासुदेव म्हणतात हे प्रति कैलास आहे, याच्यासारखं दुसरं ठिकाण आहे. आणि त्या क्षेत्राचं मर्म भक्तांना कळावं. श्रीपाद श्री वल्लभदेव 3 वर्षापर्यंत तिथे आहेत. भक्तांवर त्यांनी अनुष्ठान केलं अगदी, आणि मग ते पूर्वपूरला गेलेले आहे. तर हा श्रीपाद अवताराचा भाग म्हणजे गोकर्ण आख्यान आपल्या टक्के मध्येच का आलेलं आहे, ते मध्ये आलं नाही. तर श्रीपाद अवताराचं जे पूर्वरूप आहे, हे आत्मरूप रूपात प्रगट जे होतंय, या 3 देवतेच्या या कथेमधून जे प्रगट होतंय ते त्या ठिकाणी आपल्याला दिसतंय. आणि म्हणून आपल्या पूर्वरूपाचं अस्तित्व म्हणा, शिवाचं अस्तित्व म्हणा, आणि दत्तात्रेयाचा अवतार हा मंत्रात्मक कसा आहे हे या कथेमधून आपल्याला दिसतंय. आपण याच्यावर अधिक जर विचार केला, अधिक गांभीर्याने मनन केलं, चिंतन केलं, तर हळूहळू याच्यातले धागेदोरे
आपोआप आपल्या लक्षात येऊ लागतील आणि गुरु चैत्याची सखोलता आणि विशालता आणि विलक्षण अलौकिकता ही कशी आहे हे आपल्याला दिसले.